यानंतरची बातमी जळगावातली आहे। जळगाव महापालिकेमध्ये शिवसेनेचे उमेदवार गौरव सोनवणे यांच्या पाठोपाठ आता मनोज चौधरी हे सुद्धा प्रभाग क्रमांक 9 अ मधनं बिनविरोध विजयी झाले। मनोज चौधरींचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार राहुल लोखंडे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यानं मनोज चौधरी बिनविरोध विजयी झालेले आहेत। शिवसेनेचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन्ही बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचं पुष्पगुच्छ देत स्वागत केलं। आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी या बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांसोबत संवाद साधलाय, पाहूया। शिवसेना शिंदे गटाचे या ठिकाणी जळगाव महानगरपालिकेमध्ये खातं उघडलेलं आहे। 2 सीट जे आहेत ते बिनविरोध या ठिकाणी नगरसेवकपदी निवडून आलेले आहेत। आपल्यासोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील देखील आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। भाऊ, या ठिकाणी नवीन वर्षाची सुरुवात आहे, पण एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला या ठिकाणी खातं उघडलेलं आहे। 2 सीट या ठिकाणी बिनविरोध आलेले आहेत। या ठिकाणी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी शिवसेनेच्या 2 सीट या ठिकाणी बिनविरोध आलेल्या आहे। पहिली सीट आमची आमदार चंद्रकांत सोनवणेंचे चिरंजीव डॉक्टर गौरव सोनवणे यांची सीट पहिले बिनविरोध आली आणि दुसरी सीट ही मनोज चौधरी यांची ही चौथ्यांदा ते या वार्डामधून निवडून आलेले आहेत। त्यामुळे हा आज वर्षाचा पहिला दिवस आणि त्याच्यामध्ये शिवसेनेकरता जळगाव जिल्ह्याकरता हा आनंदाचा दिवस आहे। एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं, आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री भाऊसाहेब गुलाबराव पाटील साहेबांच्या आशीर्वादानं आणि जळगाव जिल्ह्याचे सर्व आमदार असतील त्यांच्या आशीर्वादानं आम्ही ही निवडणूक लढवली होती आणि निश्चितच आम्हाला बिनविरोध झालो आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानतो, गिरीश भाऊंचे आभार मानतो, आपले माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे आभार मानतो आणि आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचे आभार मानतो की यांनी मला ही संधी दिली आणि बिनविरोध निवडणूक घडवून आणली। नगरसेवक म्हटलं की ते शब्दातच आलं, नळ, गटार आणि रस्ते, तर या 3 ज्या मूलभूत सुविधा आहे या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।